श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या ओळताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्र देवीचा चौथा दिवस आणि तिचा अवतार कुष्मांडा देवी। कुष्मांडा देवी 8 हात असलेली आहे, म्हणून तिला अष्टभुजा देवी असेही म्हटले जाते। तिच्या 8 हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, सुदर्शन चक्र, गदा, अमृत कलश आणि जपमाळ असतात। देवीचे वाहन सिंह आहे, जो धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे। तिचे रूप उजळ असून तिच्या तेजाने संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशित होते। कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे। सिंह हे धैर्य, शौर्य, सामर्थ्य आणि विजयाचे प्रतीक आहे। देवी सिंहासनावर स्वार आहे, याचा अर्थ ती सर्वत्र विजयी मिळवू शकते आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते। सिंहावर स्वार असलेल्या कुष्मांडा देवीला पाहून भक्तांना असे वाटते की ती त्यांच्या जीवनातील सर्व संकट आणि अडथळे दूर करण्यास सक्षम आहे। सिंह हे तिच्या आंतरिक शक्तीचे, निर्भयाचे प्रतीक आहे। आता आपण कुष्मांडा देवीची कथा ऐकणार आहोत। कुष्मांडा देवीची पूजा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी होते आणि तिच्या अवताराची कथा अत्यंत रोमहर्षक आहे। या अवताराच्या माध्यमातून देवीने अज्ञात अंधारात गडद जगाची निर्मिती कशी केली याचे सुंदर वर्णन केलेले आहे। कथा आता आपण ऐकूया। जेव्हा सृष्टीची सुरुवात झाली नव्हती, तेव्हा संपूर्ण विश्व अंधकारात बुडालेले होते। सृष्टी अस्तित्वात नव्हती, कोठेही जीवन नव्हते। तेव्हा कुष्मांडा देवीच्या तेजस्वी रूपाने अंधाराला समाप्त केले आणि आपल्या एका मधुर हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली। तिच्या हास्यामुळे निर्माण झालेला प्रकाश संपूर्ण विश्वात पसरला आणि अंधकाराचा नाश झाला। त्यामुळे तिला कुष्मांडा म्हणजेच हास्याने ब्रह्मांड निर्माण करणारी देवी असे नाव मिळाले। तिच्या पूर्वी ब्रह्मांडात कुठलाही प्राणी, जीव किंवा सजीव सृष्टी नव्हती। या अनंत रिकाम्या गडद अंतराळात कुष्मांडा देवीने आपल्या दिव्य प्रकाशाने ब्रह्मांड निर्माण केले। तिने सृष्टीची सुरुवात आणि स्थिरता दिली, म्हणूनच कुष्मांडा देवीला सृष्टीची जननी आणि आदिशक्ती मानले जाते। कुष्मांडा देवीने सृष्टीची निर्मिती केल्यानंतर तिने विविध देवी, देवता, ग्रह, तारे, पर्वत, नद्या, वनस्पती आणि सर्व जीवांचा आविष्कार केला। तिने अशा प्रकारे ब्रह्मांडातील संतुलन ठेवण्याचे कार्य केले की तिथेच आपल्या शक्तीने त्रिवेद म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांना उत्पन्न केले आणि त्यांना सृष्टीपालन, संसाराची जबाबदारी दिली। आता कथा बघा। कुष्मांडा देवीने सृष्टी निर्माण केल्यानंतर ती सूर्यलोकात निवास करू लागली। सूर्याचा तेज तिच्या नियंत्रणात आहे आणि तिच्या कृपेने सूर्य प्रकाशमान आहे। त्यामुळे देवीला आदिशक्ती म्हणतात, कारण ती प्रथम आणि सर्वात प्राचीन देवी मानली जाते। त्यानंतर आपण कुष्मांडा देवीचे महत्त्व पाहणार आहोत। बघा, कुष्मांडा देवीच्या उपासनेने जीवनातील अज्ञानाचा नाश होतो आणि जीवनात ज्ञान, तेज आणि ऊर्जेचा उदय होतो। तिची पूजा केल्याने भक्तांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात आणि सर्व प्रकारचे भय आणि संकटातून मुक्ती मिळते। देवीची कृपा मिळाल्यास आरोग्य, संपत्ती, ऐश्वर्य आणि आनंद प्राप्त होतो। कुष्मांडा देवी ही सृष्टीची निर्मिती असून तिच्या हसण्याने संपूर्ण ब्रह्मांडाचा उदय झाला, म्हणून ती भक्तांसाठी सकारात्मकता आणि नवचैतन्याचे प्रतीक आहे। त्यामुळे नवरात्रीच्या या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते। कुष्मांडा देवीच्या पूजेने आपल्याला कोणते कोणते आशीर्वाद प्राप्त होतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे। तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या
चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, माहिती ऐकण्यासाठी बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा। त्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवनवीन व्हिडिओज माहिती अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया। उद्याच्या छानशाच माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।